बोधकथेचं नाव आहे विवेकानंदांची एकाग्रता. स्वामी विवेकानंद जर्मनीला गेले होते. तेथे कील शहरात त्यांनी काही काळ व्यतीत केला. या दरम्यान कील विद्यापीठातील संस्कृत विभागाचे प्रमुख पॉल डायसन यांची विवेकानंदांशी भेट झाली. डॉयसनना स्वामीजींची विद्वत्ता माहिती होती. दोघात बराच वेळ चर्चा झाली. या दरम्यान डॉयसन काही कामासाठी बाहेर निघून गेले. त्यांच्या अनुपस्थितीत स्वामीजी एक पुस्तक वाचू लागले. डॉयसन परतले तरीही स्वामीजी पुस्तक वाचण्यात इतके गढून गेले होते की डॉयसन तेथे आल्याचेही त्यांच्या लक्षात आले नाही. काही वेळाने त्यांचे वाचन पूर्ण झाल्यावर स्वामीजींनी पुस्तक बाजूला ठेवले व डॉयसन यांना समोर बसलेले त्यांनी पाहिले. स्वामीजींनी अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. मात्र डॉयसन यांनी स्वामीजींच्या एकाग्रतेला व ज्ञान मिळवण्याच्या प्रयत्नांना नमस्कार केला. तात्पर्य: ज्ञानप्राप्तीसाठी एकाग्र होणे गरजेचे आहे.